Hello everyone, welcome back to another video. So finally last video like the अभ्यासाचा अँड अभ्यासाचा 19 शिफ्ट 1 होती माझी. त्याच्यातून मला असं वाटलं की मला फिजिक्स जे मी करायला पाहिजे होतं मला असं वाटलं की थोडं मला जे चॅप्टर्स मी केले होते त्याच्यातून मी करू शकले असते सॉल्व, बट फॉर्म्युलाज वगैरे इतकं थोडं आठवत नव्हतं. सो नाही केलं इतकं. सो मी सोडून दिलं होतं ना, कारण ते नव्हतं करायला पाहिजे मी. आणि केम मला ठीक आहे मॉडरेट गेला, इझी गेला असं म्हणू शकते मी. त्याच्यानंतर मॅथ ज्याच्यावरती मी डिपेंड होती, मॅथ्सवरती मी पूर्णपणे असं डिपेंड होते. आणि मॅथच मला डिफिकल्ट गेला. माझ्याकडनं सॉल्व करायला पाहिजे होते मी, बट खूप कमी सॉल्व होत होते. म्हणजे मला खूप क्वेश्चन्स हे डिफिकल्ट वाटले. मला खूप डिफिकल्ट वाटले. डिफरन्शियल इक्वेशनचं पण मी केलं नव्हतं, त्याच्यातून पण क्वेश्चन होते. इंटिग्रेशन पण डिफिकल्ट होता. त्याच्यानंतर फक्त 4 ते 5 क्वेश्चन्स जे मला वाटले की 4 ते 5 म्हणजे PYQ रिपीटेड म्हणतो आपण, तसे म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये. सो मॅथ मला इझी जायला पाहिजे होतं. इझी नाही पण मॉडरेट पण नाही केला मी. सॉल्व करायला पाहिजे होते. मला टाईम पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला. यार वाईट वाटतं थोडं. इतका खर्च करून म्हणजे मी फक्त यूट्यूबवरून ऑनलाईन केलं होतं, बट स्टील येण्या जाण्याचा खर्च. माझं सेंटर पण खूप लांब होतं आणि त्यामुळे खूप उन्हाचं इतका त्रास, इतकं सगळी मी 5:30पासून घरातून निघाली होती. सो मी 4ला आली दुपारी. सो हे मला 19 शिफ्ट 1 यार हार्ड वाटली माझ्या अभ्यासाच्या अकॉर्डिंग. इतकं केलं होतं म्हणजे अभ्यास करून अभ्यास करून पेपर चांगला जाणं मला नाही आवडला. 16 शिफ्ट 1 माझी जी होती ती तरी चांगली होती. आधी फर्स्ट अटेम्प्टची तिथं तरी मी चांगलं केलं असतं तर माझं होऊन गेलं असतं, बट नाही. थोडं रिग्रेट पण वाटते, पण आता झालं. बस एवढंच होतं. एक्झाम थोडं टेन्शन पण येतं आहे सध्या, बट बस झालं आता. किती टेन्शन घ्यायचं, जे होणार आहे. आणि इफ यू आर आस्किंग अबाउट ड्रॉप तर नाही, मी नाही घेणार. नाही घरी पण नाही म्हणताय. सो बघेन दुसरं काहीतरी करेन. मला पण नाही माहिती आता. तर जस्ट आय डोंट नो. ठीक आहे, हे झालं. 90 तसा गेला पेपर. आणि बस आता हे इतक्या नोट्स सगळं आता ठेवायला आहेत बाजूला. टेस्ट अनालिसिस अँड बस हेच. आणि बघू आता ह्या 2 वर्षामध्ये जसं 11-12मध्ये आली नाही मी एखादं बुक रीड केलं सेल्फ हेल्प आपलं ॲटॉमिक हॅबिट्स. त्याच्यानंतर खूप सारे असतं माझ्याकडे खूप आहेत असे पुस्तकं, नाही मी रीड केले. त्याच्यानंतर असं कॉन्व्हर्सेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, आपलं इंग्लिश इम्प्रूव्हिंग टू मेनी थिंग्स की मी नाही केला. सो आता तर ते फोकस आहे की ते करू आता. बस असं वाटतं खूप झालं आहे. आय डोंट नो यार, खूप झालं. आणि सो ह्या गोष्टींवरती काय स्किल वगैरे शिकेन अँड दॅट्स इट. बाकी तर ठीक आहे. अच्छा नाही आहे मेरे अजून काही आहे का नाही. बस इतकंच होतं. आणि की यार कधी पण कोणत्या पण एक्झामची आपण प्रिपरेशन ॲडवाईस आहे, कोणत्या पण एक्झामची आपण प्रिपरेशन करतो ना, तर त्याच्यात आपण पूर्ण आपलं एफर्ट्स जे असतात आपले पूर्ण एफर्ट्स द्यायचे. तसं अधुरे एफर्ट्स जर दिले ना तर प्रॉब्लेम होऊन जातो. हे ते सोडतोय सब्जेक्ट्स, हे सोडतो चॅप्टर, ते नाही एखाद्या एक्झामच्या जाते तर पूर्ण पर्सन बेस द्या. कळेल तरी की आपण आहे तरी त्यात, म्हणजे आपल्यासाठी आहे तरी त्यात एक्झाम की नाही आहे. सो दॅट इज अ मॅटर. मला तरी समजत आहे आता. सो बस आता हे झालं. कोणतीच एक्झाम नाही, काही नाही, आता सगळं झालं. अजून पण एक आहे मी बायो ड्रॉप करून दिलं होतं 12थमध्ये. आता थोडं वाटते की राहायला पाहिजे होतं. मला खूप जणांनी सांगितलं होतं पण मॅनेज नव्हतं होत म्हणून मी नाही केलं. ठीक आहे आज जो होता वच्चे केली होता आहे हेच म्हणते मी. आणि झालं आता हे सगळं. आणि आता आन्सर की तर 22-23 तोपर्यंत आता मी याच्यावरती थोडं काम करेल, थोडं फ्री होईल. बस दॅट्स इट. आणि बघू आता. बाय एव्हरीवन. ऑल द बेस्ट ज्यांचं पण 20ला आहे पेपर. बाय.